म्हणजे कोण निवडून येणार असं वाटतं? संभाजी पाटील. तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस कोण निवडून येणार म्हणून? संभाजी भैयाच निवडून येतील कारण पूर्वीपासून परंपरा चालू आहे. संभाजी भैयाच हॅट्रिक मारणार, त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही तर येऊ देणार नाही दुसऱ्याला. तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस कोण निवडून येणार म्हणून? संभाजी भैयाचे येणार. कशामुळे वाटतं? विकासाबद्दल काही हीच नाही ना, शंकाच घ्यायसारखं नाही ना काही. राजेश्वरी मोरे आणि आज मी ते निलंगा विधानसभा मतक्षेत्रामध्ये तुपडी गावामध्ये आलेले आहे. तर आज आपण इथे माझ्यासोबत काही युवा पुरुष आणि काही वृद्ध माणसं आहेत. तर आपण त्यांना विचारायचं आहे की ह्या मतक्षेत्राची हवा कशी आहे. नमस्कार दादा. कुठून आहात? तुपडी. कशी चालली आहे ह्या मतक्षेत्रामधले, कशी हवा चालू आहे? चांगली आहे. म्हणजे कोण निवडून येणार असं वाटतं? संभाजी पाटील. संभाजी पाटील. संभाजी पाटीलच कशामुळे वाटते तुम्हाला? कशामुळे आतापर्यंत कामं केल्यात सगळे. इंदिरा गांधीनं तळं दिली, सुकडी मी वाट लावली अकरावाला. साहेब म्हणला जागारला म्हणलो त्याला. खोटा चोरधंदा नाही, डुप्लिकेट नाही, 100% येणार. आणि पदावर आल्यापासून आतापर्यंत काम केलंय. 70 वर्ष राहिला दोस्त का दिला त्यानं? जोड्यानं मारला खडा ठेवून. उपाशी येऊन घरी जेवला माय, उपाशी घरी जेवला. बैलगाड्या नेला काँग्रेसमन म्हणून. 70 वर्ष राज केला का दिला त्यानं आम्हाला? मार म्हणावं त्याला, राग आला. खरं राहावं, सत्य राहावं. तुम्हाला वाटते का की भैयांना, निलंगेकर संभाजी भैयांना टक्कर देणारा कोणी आहे नेता म्हणून? कोणी नेता नाही सध्या. खूप खूप धन्यवाद. तर अजून कोण देणार आहे? नमस्कार दादा. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस कोण निवडून येणार म्हणून? संभाजी भैयाच निवडून येतील कारण पूर्वीपासून परंपरा चालू आहे. संभाजी भैयाच हॅट्रिक मारणार, त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही तर येऊ देणार नाही दुसऱ्याला. किती वर्षापासून निवडून येत आहेत संभाजी भैया? 2005 पासून निवडून येतात भैया. आता हेच 5वं टर्म आहे भैयाचं. तर ह्या 4 टर्ममध्ये त्यांचे कामं कसे वाटले जनतांना वगैरे? कामाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मॅडम, हे बघा, हे मागचं मंदिर सुद्धा भैयाच्याच आमदारने दिसून आलेलं आहे. एवढं मोठं मंदिर. आज गावातले लहान खूप असे म्हणजे ज्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांचे कार्यक्रम होतात इथं मंदिरामध्ये. अजून रोड, प्रत्येक गल्लीत आज सिमेंटी रोड, नंतर प्युअर ब्लॉकचे रोड झालेले आहेत. अजून बरेचशा घरोघर नळाची योजना आहे. लाईट 24 तास लाईट आहे आम्हाला, कसलीच नाही. जे आता पानंद रस्ते आहेत, नंतर शिवरस्ते आहेत, टोटल कामं झालेली आहेत तिथे. दुसरा माणूस करूच शकत नाही. भैयाचा स्वभाव पहिल्यापासूनच इथं मिळून मिसळून राहणारा स्वभाव आहे. आमदार असताना, मंत्री असताना भैयाचे महिन्यातून म्हणा, वर्षातून म्हणा, बरेचसे गाठीभेटी जाता इथून बरेचसे देतात. आणि जे विरोधक आहेत ते, त्यांना गाव तर शेजारी गाव असून सुद्धा त्यांनी कधी आयुष्यात आले नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा प्रश्नच येणार नाही. यावेळेस जवळपास 90% लीड भैयाला आमच्या गावातून मिळेल आणि मिळणारच. काल जसं कर्नाटकचे मंत्री आले होते, ह्याबद्दल तुम्हाला माहीत आहे? तर काल ते स्टेटमेंट दिले होते की सोयाबीनना भाव जे आहे 6000 करून देणार. तर ह्याबद्दल तुमचं मत काय वाटतंय? चुकीच्या गोष्टी बोलणार आहेत ते. काही नाही, त्यांनी भाव द्यायचा असेल तर त्यांची सत्ता सरकार होतं त्यावेळेस भाव का नाही दिला? ते नाही, ते चुकीची आहे गोष्ट. संभाजी भैयांना टक्कर देणारा कोणी उमेदवार आहे का? नाही, पण यापुढे पण नाही. त्यांच्या आत्तापर्यंतच्या 3 टर्मला कोणी टक्कर दिली नाही आणि यापुढे बी देऊ शकणार नाही. खूप खूप धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आहात? मी तुपडीहून. तुमचं नाव? यादव दत्तात्रय गोरे. तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस कोण निवडून येणार म्हणून? संभाजी भैयाचे येणार. कशामुळे वाटतं? विकासाबद्दल काही हीच नाही ना, शंकाच घ्यायसारखं नाही ना काही. आता अपोजिट अपक्ष जे आहेत
उमेदवार काँग्रेसचे अभय साळुंके आहेत. हां दादा तर त्यांचं कामं आणि संभाजी भैयांचे कामं यामध्ये डिफरन्स काय वाटतंय तुम्हाला? डिफरन्स आता त्या दादाला आता पण कामाची कधी संधीच मिळाली नाही. त्याच्यामुळे काही त्यांनी असं दाखवायसारखं त्यांच्यापेक्षा आता सध्या काही नाही. भैयापेक्षा दाखवायसारखं म्हणजे आतापर्यंत 2 टर्ममध्ये त्यांनी भरपूर काही असं कामं दाखवल्यात. त्यांना असं दाखवायसारखं असं काही इच्छाच नाही. तर त्यांनी अशी बसून सुद्धा न प्रचार करता सुद्धा त्यांनी येऊ शकतो. तर संभाजी भैयांना टक्कर देणारा असं कोणता नेता वाटतंय का यावेळेस? आता सध्या तर आता तोंडावर आल्या तर आता असं आता कसं म्हणता येणार आपल्याला? हां ही निर्णय आता कसं घेता येणार? जे ते 4 टर्ममध्ये त्यांनी कामं केले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कसं म्हणत मॅडम? नाही, संभाजी भैयांनी जे 4 टर्ममध्ये कामं केलेले आहेत ते लोकांना आणि तुम्हाला कसं वाटतं ते? लोकांना सांगायची गरज नाही. आज रोजी कामच दाखवल्यात लोकांना. आपण मला सांगायची गरज नाही. आज काय काम काय झाल्यात काय नाही. आज साधारण आपल्या एक पंचायत समितीला जर म्हणलं तर 3 कोटी रुपयाचा आपल्यापाशी आज रोजी कामाचा आपल्यापाशी आज रेकॉर्ड आहे. आता हे मंदिर झालेलं हे भैयाच्या हातावर झालेलं आहे. पूर्ण सभागृह आहे पाहिजे. म्हणजे अशी आपल्या एक पंचायत आपली बारकी असून तरी इथं एवढा एक असं म्हणजे तर तालुक्यामध्ये आपला भरपूर झालेला आहे असं. खूप खूप धन्यवाद.